कधी विचार केलाय का की काही लोक शर्यतीत न धावताही जिंकतात? म्हणजे ते अगदी शांतपणे एका जागी बसलेले असतात आणि त्यांचे विरोधक स्वतःहून त्यांच्या जाळ्यात येऊन अडकतात. सत्तेचा 8वा नियम नेमकी हीच कला शिकवतो. स्वतः धावू नका, समोरच्याला धावायला लावा. चला तर मग बघूया शत्रूला आपल्या दारात आणून सत्तेचा हा सापळा नेमका कसा रचायचा. तर आज आपण सत्तेच्या या 8व्या नियमाची अक्षरशः चिरफाड करणार आहोत. आपण नेपोलियनच्या एका ऐतिहासिक सापळ्यापासून सुरुवात करू, मग शत्रूला थकवण्याची कला बघू, त्यानंतर प्रलोभनामागचं मानसशास्त्र समजून घेऊ आणि शेवटी नियंत्रणाची गुरुकिल्ली काय आहे हेही पाहू. आणि हो, कधीकधी थेट हल्ला करणं का महत्वाचं असतं हेही समजून घेऊ. चला सुरू करूया. सत्तेचा 8वा नियम एकदम सरळ आणि सोपा आहे. इतरांना तुमच्याकडे यायला लावा. तुम्ही त्यांच्या मागे धावण्याऐवजी त्यांना तुमच्याकडे धावत यायला भाग पाडा. कारण जेव्हा ते तुमच्या मैदानावर येतात तेव्हा परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असते. फक्त एक योग्य आमिष दाखवा आणि बस, खेळ तुमचा. आता या नियमाचं सगळ्यात जबरदस्त उदाहरण म्हणजे इतिहासातला एक महान योद्धा नेपोलियन बोनापार्ट. एल्बा बेटावरून त्याची सुटका ही त्याच्या शौर्याची गाथा म्हणून ओळखली जाते. पण ती खरंच त्याची स्वतःची योजना होती की एका मोठ्या भयानक सापळ्याचा तो एक भाग होता? जरा कल्पना करा, 1814 मध्ये युरोपचा सम्राट नेपोलियन एल्बा नावाच्या एका लहानशा बेटावर हद्दपार झालाय. पण फक्त काही महिन्यांतच 26 फेब्रुवारी 1815 रोजी तो 900 सैनिकांसह तिथून निसटतो. आणि काय आश्चर्य, अवघ्या 20 दिवसांत तो पॅरिसवर पुन्हा ताबा मिळवतो. त्याचं 100 दिवसांचं राज्य सुरू होतं. पण हा थरार जास्त काळ टिकत नाही. 18 जूनला वॉटरलूच्या मैदानात त्याचा असा काही पराभव होतो की इतिहासच बदलून जातो. नेपोलियनच्या या धाडसी सुटकेमुळे संपूर्ण युरोपला अक्षरशः धक्का बसला होता. व्हिएना परिषदेत जमलेल्या मोठमोठ्या नेत्यांचे तर धाबेच दणाणले. सगळ्यांना वाटलं की नेपोलियन पुन्हा एकदा आपलं साम्राज्य उभं करणार. पण थांबा, खरी मेख तर इथेच आहे. ही सुटका खरोखरच नेपोलियनची हुशारी होती का, की पडद्यामागे कोणीतरी वेगळेच डाव टाकत होतं? याचं उत्तर धक्कादायक आहे. नाही, ही सुटका म्हणजे एक थंड डोक्यानं रचलेला सापळा होता. आणि तो रचणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचाच एकेकाळचा विश्वासू मंत्री तॅलिरॉय होता. बघा, तलिरॉयचा डाव किती अचूक होता. त्याने नेपोलियनच्या कानात खोट्या आशा फुंकल्या. त्याला पटवून दिलं की संपूर्ण फ्रान्स त्याची आतुरतेने वाट पाहतंय. इतकंच नाही तर इंग्लंडही त्याला पाठिंबा देईल असं भासवलं. तलिरॉयला नेपोलियनची नस बरोबर माहीत होती. त्याचा अहंकारच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी होती. त्याला हेही माहीत होतं की युद्धामुळे थकलेलं फ्रान्स आता एकही लढाई लढण्याच्या स्थितीत नाही. त्याने फक्त एक आमिष दाखवलं आणि नेपोलियन स्वतःहून विनाशाच्या दरीत चालत गेला. आता हीच रणनीती फक्त राजकारणाच्या पटावरच नाही तर रणांगणावरही तितकीच प्रभावी ठरते. चला पाहूया जपानने बलाढ्य रशियाला याच नियमाने कसं पाणी पाजलं होतं. गोष्ट आहे 1905 सालची. एका बाजूला रशियाचं बलाढ्य नौदल जणू काही समुद्रातला एक अवाढ्य अस्वल, आणि दुसऱ्या बाजूला होतं चिमुकलं जपान, एखाद्या चपळ कोल्ह्यासारखं. कागदावर पाहिलं तर ही लढाई अगदी एकतर्फी वाटत होती. पण जपानच्या मार्शल तोगोने थेट हल्ला केलाच नाही. त्याने रशियन आरमाराला एक लांबचा थकवणारा मार्ग निवडायला भाग पाडलं. तब्बल 6000 मैल. विचार करा, हा प्रवास किती जीवघेणा आणि दमवणारा असेल. आणि अखेर जेव्हा रशियन आरमार जपानच्या किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा ते प्रवासाने पूर्णपणे थकलेलं होतं. सैनिक प्रचंड तणावाखाली होते. तर दुसरीकडे जापानी सैन्य ताजेतवाने, शांत आणि आपल्याच घरात शत्रूची वाट पाहत होतो. परिणाम, इतिहासातला एक सर्वात मोठा विजय. जपानने बलाढ्य रशियाला अक्षरशः समुद्रात बुडवलं. का? कारण त्यांनी रशियाला आपल्या अटींवर, आपल्या मैदानावर खेळायला लावलं होतं. तर या सगळ्याच्या मुळाशी आहे काय? यामागे आहे एक साधं पण शक्तिशाली मानसशास्त्र, प्रलोभनाचं. समोरच्याच्या मनात आशा किंवा भीती निर्माण करून त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, हेच तर खरं कौशल्य आहे. 19व्या शतकातला शेअर बाजारातील एक जादूगार होता, डॅनियल ड्र्यू. त्याची युक्ती पहा. तो एखाद्या हॉटेलमध्ये घाईघाईने शिरायचा आणि चुकून एक कागद खाली पाडायचा. त्या कागदावर काय असायचं? शेअर बाजाराची एक सिक्रेट टेप. आजूबाजूचे लोभी गुंतवणूकदार त्यावर तुटून पडायचे आणि ड्र्यूच्या जाळ्यात बरोबर अडकायचे. म्हणजे तो फक्त एक कागद टाकायचा आणि लोक स्वतःहून त्याला श्रीमंत करायचे. अजून एक मजेशीर उदाहरण म्हणजे रेल्वे स्टेशनवर दिसणारी ही पाटी, खिसे कापूनपासून सावध राहा. ही पाटी खरं तर एक प्रकारचं आमिषच आहे. ही पाटी वाचल्यावर आपण काय करतो? अगदी नकळतपणे आपला हात आपल्या खिशाकडे जातो, पाकीट जागेवर आहे की नाही हे तपासायला.
आणि बस, चोरट्याला नेमकं हेच हवं असतं. त्याला लगेच कळतं की आपलं पाकीट कुठे आहे. गंमत म्हणजे कधीकधी हे फलक स्वतः चोरच लावतात. ते तुमच्याच प्रतिक्रियेला तुमच्या विरुद्ध वापरतात. मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून नियंत्रणाची गुरुकिल्ली काय आहे? या नियमावर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं, आपल्या भावनांवर ताबा ठेवा, कारण रागात किंवा घाईत घेतलेला निर्णय नेहमीच आपल्या अंगलट येतो. दुसरं, समोरच्याच्या लोभाला ओळखा, त्याला काय हवंय हे समजून घ्या आणि तेच आमिष म्हणून वापरा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी आपल्या मैदानावर खेळा. शत्रूला तुमच्या हद्दीत यायला भाग पाडा, जिथे प्रत्येक नियम तुमचा असेल. पण मग प्रत्येक वेळी फक्त वाट पाहणंच योग्य असतं का? की कधीकधी थेट हल्ला करणं जास्त फायद्याचं ठरतं? या नियमाची दुसरी बाजू समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. तर कधी वाट पाहायची? जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल आणि समोरचा शत्रू मजबूत असेल तेव्हा त्याला तुमच्याकडे येऊ द्या. तो थकेल, त्याची शक्ती कमी होईल आणि मग तुम्ही जिंकाल. आणि कधी थेट हल्ला करायचा? जेव्हा वेळ कमी असेल आणि शत्रू कमजोर असेल. अशा वेळी त्याला विचार करायला वेळच देऊ नका, थेट तुटून पडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एका अनपेक्षित आणि वेगवान हल्ल्यासारखं दुसरं प्रभावी शस्त्र नाही. तो समोरच्याला गोंधळात टाकतो, त्याला विचार करायची संधीच देत नाही आणि मग तो हमखास चुका करतो. म्हणून परिस्थितीनुसार कधी थांबायचं आणि कधी हल्ला करायचा हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो सत्ता त्याच्याच पायाशी लोळण घेते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही आयुष्यात सापळा रचता की नकळतपणे इतरांच्या सापळात अडकता? The 1% Book Club. Subscribe, follow. The 1% Book Club.